नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 ची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 10 मार्च 2025 रोजी झालेला आहे। एकूण 40 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या 2022, 2023, 2024, 2025 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी बोर्ड प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। पहा, त्या अगोदर काही सूचना देण्यात आलेल्या आहे। व्हिडिओ थांबवून सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत, जेणेकरून पेपर कशा प्रकारे सोडवायचा हे तुमच्या लक्षात येईल। प्रश्न पहिल्यातील अ प्रश्न, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा। 5 गुणांसाठी आहे। बघा, तुम्ही उत्तराचा योग्य पर्यायाचा क्रमांक लिहायचा आहे। 1. अल्कधर्मी मृदा धातूंची संयोजा 2 आहे, म्हणजे त्यांची आधुनिक आवर्त सारणीतील जागा गण 2 मध्ये आहे। त्याचा अ पर्याय बरोबर आहे। तुम्ही त्या ठिकाणी जे योग्य उत्तर असेल त्याचे वर्णाक्षर लिहायचे आहे। 2. ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकामधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात। त्याचा ड पर्याय बरोबर आहे। त्यानंतर आहे तिसरे विधान, विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात। त्याचा क पर्याय बरोबर आहे। चौथे विधान, एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात। त्याचा देखील ड पर्याय बरोबर आहे। पाचवे विधान, त्याचा अ पर्याय बरोबर आहे। उष्मादायी प्रकारची अभिक्रिया आहे। ब प्रश्न, खालील प्रश्न सोडवा। 5 गुणांसाठी आहे। त्यातील पहिला प्रश्न, चूक की बरोबर ते लिहा। पेशींमधील श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते, बरोबर। दुसरा प्रश्न, वेगळा घटक ओळखा। ध्वनिवर्धक, सूक्ष्मश्रवणी, विद्युत चलित्र, चुंबक। त्याच्यातील वेगळा घटक आहे चुंबक। तिसरा प्रश्न, ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय? उत्तर, वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक हे ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण आहे। चौथा प्रश्न, योग्य जोडी जुळवा। अ स्तंभ आणि ब स्तंभ देण्यात आलेला आहे। अ स्तंभ मध्ये आहे साधा सूक्ष्मदर्शक, त्याची सी पर्यायाची जोडी बरोबर आहे। घड्याळ दुरुस्ती करणे। पाचवा प्रश्न, 0°C ते 4°C या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास काय म्हणतात? उत्तर, पाण्याचे असंगत आचरण। 0°C ते 4°C या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास पाण्याचे असंगत आचरण म्हणतात। प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, शास्त्रीय कारणे लिहा। कोणतेही 2 शास्त्रीय कारणे लिहायची आहेत 4 गुणांसाठी। पहिले विधान, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणु आकार कमी होत जातो। या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे। आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणु अंक एकेकाने वाढत जातो, तसे कक्षेत इलेक्ट्रॉन वाढत जातात। म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एकेकाने वाढत जातो व भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्या बाह्यतम कवचात जमा होतो। वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक खेचले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान कमी होते, म्हणजेच आवर्तामध्ये अणूची त्रिज्या डावीकडून उजवीकडे कमी होत जाते। दुसरे विधान, विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात। उत्तर, कारण तांबे व ॲल्युमिनियम उत्तम विद्युत वाहक आहेत। तांबे व ॲल्युमिनियमची रोधकता खूप कमी असल्याने त्यातून विद्युत धारेचे वहन होत असताना निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाणही कमी असते, म्हणून विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात।
तिसरे विधान, काही देशांमध्ये पेट्रोलची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यामध्ये इथेनॉल एक समावेशी म्हणून मिसळतात. पहा, 3 पैकी कोणत्याही 2 विधानांची कारणे लिहायची होती. आपण प्रश्न पहिला व प्रश्न दुसऱ्याचे कारणे लिहा अभ्यासले आहे. प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा. एकूण 5 प्रश्न दिलेले आहेत. 5 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत 6 गुणांसाठी. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 2 गुण मिळतील. प्रश्न पहिला, पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्वाचा वापर करतात ते तत्व लिहा. उत्तर, पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी उष्णता विनिमयाच्या तत्वाचा उपयोग करतात. हे तत्व असे आहे. उष्णता विनिमयाचे तत्व, 2 वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास म्हणजे उष्णतारोधक पेटीत ठेवल्यास पेटीत बाहेरून उष्णता आत येणार नाही किंवा पेटीतून उष्णता बाहेरही जाणार नाही, अशा स्थितीत उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता कालांतराने दोन्ही वस्तूंचे तापमान समान होते. दुसरा प्रश्न, लोखंडी दरवाजावर गंज चढू नये म्हणून तुम्ही काय कराल? तिसरा प्रश्न, फरक स्पष्ट करा. वस्तुमान आणि वजन. उत्तर, एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन म्हणतात. या राशीला परिमाण व दिशा दोन्ही असतात. वस्तुमान, एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमध्ये असणाऱ्या द्रव्य संचयाचे मापन होय. या राशीला परिमाण असते पण दिशा नसते. वजन हे पृथ्वी सापेक्ष स्थानानुसार बदलते. वस्तुमान हे विश्वात सगळीकडे सारखे असते. वजन हे पृथ्वीच्या केंद्राशी 0 होते. वस्तुमान हे कधीही 0 होऊ शकत नाही. वजनाचे SI एकक न्यूटन आहे. वस्तुमानाचे SI एकक किलोग्रॅम आहे. पुढे आहे चौथा प्रश्न, दिवाळीच्या फटाक्यांमध्ये रॉकेट हा एक प्रकारचा फटाका असतो. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यातील ए प्रश्न, प्रक्षेपकाचे नाव सांगा. उत्तर, नळी किंवा मार्गदर्शक काठी. बी, त्याचे कार्य कोणत्या नियमानुसार चालते? उत्तर, न्यूटनचा 3रा नियम. 5वा प्रश्न, अपघटन अभिक्रिया म्हणजे काय? साखरेच्या अपघटन अभिक्रियेचे समीकरण लिहा. उत्तर, ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिकारकापासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणतात. आणि साखरेच्या अपघटन अभिक्रियेचे समीकरण खालीलप्रमाणे आहे. 5 प्रश्नांपैकी कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे होते. आपण 4 प्रश्न अभ्यासले आहेत. प्रश्न क्रमांक 3, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 5 उपप्रश्न सोडवायचे आहेत 15 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील. पहिला प्रश्न, एक 3 किलोग्रॅम वस्तुमानाचा लोहगोल 125 मीटर उंचीवरून खाली पडला, जीचे मूल्य त्या ठिकाणी दिलेले आहे असे धरून खालील राशींचे मूल्य काढा. त्यातील ए प्रश्न, जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी. उत्तर, जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी 5 सेकंद हा कालावधी लागला. बी, जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग. जमिनीपर्यंत पोहोचताना वेग 50 मीटर सेकंद असतो. दुसरा प्रश्न, वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा. त्यातील ए प्रश्न, सर्वाधिक विद्युत ऋण अणू फ्लोरीन. बी प्रश्न, सर्वात कमी अणुवस्तुमानाचा अणू हायड्रोजन. सी प्रश्न, सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू हेलियम. 5 या तिन्ही प्रश्नांची केवळ एका शब्दात जरी उत्तरं लिहिली तरी तुम्हाला या ठिकाणी 3 गुण मिळतात. तिसरा प्रश्न, त्यातील ए, तांब्याची संहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता मुक्त होणारा वायू कोणता? त्याचा रंग सांगा. उत्तर, तांब्याची संहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता मुक्त होणारा वायू आहे नायट्रोजन डायऑक्साईड. त्याचा रंग तांबडा असतो. बी प्रश्न, अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण लिहा. त्या ठिकाणी आपण अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण लिहिलेले आहे. सी प्रश्न, अभिक्रियाकारके व उत्पादिते यांची रासायनिक नावे लिहा. अभिक्रियाकारके तांबे Cu, नायट्रिक आम्ल HNO3. त्यानंतर आहे उत्पादिते तांबे, नायट्रेट, नायट्रोजन डायऑक्साईड आणि पाणी. चौथा प्रश्न, आकृत्यांना नावं देऊन संकल्पना स्पष्ट करा. या ठिकाणी आपण आकृतींना नावं दिलेली आहे आणि संकल्पना देखील आपण स्पष्ट करू. त्यातील अपर्यायची आकृती तिला आपण नावे दिलेली आहेत. अंगठा, विद्युत वाहकाची गती, तर्जनी, चुंबकीय क्षेत्राची दिशा,
आणि मधले बोट विद्युत वाहकात प्रवर्तित विद्युतधारेची दिशा. आणि आ पर्यायाची आकृती पहा. अंगठा विद्युत वाहकावरील बल, तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा, मधले बोट विद्युतधारेची दिशा. आता संकल्पना देखील स्पष्ट करू. या ठिकाणी अपर्यायाची जी आकृती आहे तिची संकल्पना आहे फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. आपल्या उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकमेकास लंब राहतील अशी ताना जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत आणि अंगठा विद्युत वाहकाच्या गतीच्या दिशेत असेल तर मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शवते. आणि या ठिकाणी अशा पद्धतीने आकृतींना नावे द्यायची आहेत. बघा पुढे आ पर्यायाची जी आकृती आहे तिची संकल्पना आपण स्पष्ट करू. फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. आपल्या डाव्या हाताची तर्जनी, मधले बोट आणि अंगठा एकमेकांना लंब राहतील अशी ताठ धरल्यास जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असेल आणि मधले बोट विद्युतधारेच्या दिशेत असेल तर अंगठ्याची दिशा ही विद्युत वाहकावरील बलाची दिशा दर्शक असते. पुढे आहे 5वा प्रश्न. इंद्रधनुष्य निर्मिती या नैसर्गिक सुंदर घटनेसंबंधी खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यातील ए प्रश्न. इंद्रधनुष्य निर्मितीची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामनिर्देशित आकृती काढा. पहा अशा प्रकारे इंद्रधनुष्य निर्मितीची तुम्हाला आकृती काढायची आहे. प्रश्न 5व्यातील ए प्रश्न पाहिला आपण, आकृती काढायची आहे. त्यातीलच बी प्रश्न. यात अंतर्भाव असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक घटना सांगा. 1. प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, आणि 2. प्रकाशाचे परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि प्रश्न 5व्यातील सी प्रश्न आहे. पाण्याचे अगदी लहान थेंब कशाप्रमाणे कार्य करतात. उत्तर. पाण्याचे अगदी लहान थेंब छोट्या लोलकाप्रमाणे कार्य करतात. बघा अशा प्रकारे ए, बी आणि सी अशा 3 प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला या 5व्या प्रश्नाला 3 गुण मिळतील. प्रश्न 6वा. नावे लिहा. त्यातील ए प्रश्न. सुरीने सहज कापता येतील असे 2 धातू. सोडियम, पोटॅशियम. प्रश्न 6व्यातील बी प्रश्न. काही धातूवर आघात केला की त्यांच्यापासून ध्वनी निर्माण होतो त्या गुणधर्माचे नाव. त्याचे उत्तर आहे ध्वन्यात्मकता. सी प्रश्न. विद्युतधारेचा सुवाहक असणारा अधातू पदार्थ. ग्रॅफाइट. 7वा प्रश्न. खालील आकृतींचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. त्या ठिकाणी आकृती देण्यात आलेली आहे. व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करा. विजेरी, चांदीचा धनाग्र, ऋणाग्र चमचा. आणि त्यावर आधारित ए प्रश्न. वरील आकृतीवरून कोणत्या प्रक्रियेचा बोध होतो. उत्तर. वरील आकृतीवरून विद्युत विलेपन प्रक्रियेचा बोध होतो. बी प्रश्न. ही प्रक्रिया कशी घडते. उत्तर. विद्युत अपघटनाद्वारे जास्त अभिक्रियाशील धातूवर त्याच्यापेक्षा कमी अभिक्रियाशील धातूचा थर दिला जातो म्हणजेच विद्युत विलेपन प्रक्रिया घडते. सी प्रश्न. या प्रक्रियेचा वापर करून बनवलेल्या 2 वस्तू. उत्तर. चांदी विलेपित चमचे आणि सोने विलेपित दागिने. अशा प्रकारे प्रश्न 7व्यामधील या 3 प्रश्नांची उत्तरे लिहिल्यानंतर तुम्हाला 3 गुण मिळतील. प्रश्न क्रमांक 8. खालील सारणी पूर्ण करा. उपग्रहाचा प्रकार, उपग्रहाचे कार्य आणि भारताच्या उपग्रह मालिकांची व प्रक्षेपकांची नावे त्या ठिकाणी लिहायची आहे. दिशादर्शक उपग्रह. पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान निश्चित करणे. बी. हवामान उपग्रह, हवामानाचा अंदाज. आणि सी. पृथ्वी निरीक्षक उपग्रह, पृथ्वी निरीक्षण. IRS. आणि प्रक्षेपकाचे नाव PSLV. बघा प्रश्न क्रमांक 3 मध्ये एकूण 8 प्रश्न दिलेले होते. 8 प्रश्नांपैकी कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची होती. आपण या ठिकाणी 8ही प्रश्न अभ्यासलेले आहेत. प्रश्न क्रमांक 4. कोणत्याही एका उपप्रश्नाचे उत्तर लिहा 5 गुणांसाठी. त्यातील पहिला प्रश्न. पहिल्या प्रश्नातील ए प्रश्न. मानवी डोळ्याची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामनिर्देशित आकृती काढा. या ठिकाणी मानवी डोळ्याची आकृती देण्यात आलेली आहे. आणि पुढे आहे मानवी डोळ्याची रचना असणारी आकृती. पुढे आहे बी प्रश्न. निरोगी मानवी डोळ्यासाठी सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती आहे. 25 सेंटीमीटर आहे. सी प्रश्न. नाभीय अंतर आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या नेत्रभिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात. समायोजन शक्ती.
डी प्रश्न, कोणत्या दृष्टिदोषांमध्ये वयानुरूप भिंगांची नाभीय अंतर बदलण्याची क्षमता कमी होते? वृद्ध दृष्टिदोषांमध्ये वयानुरूप भिंगांची नाभीय अंतर बदलण्याची क्षमता कमी होते. दुसरा प्रश्न, क्लोरीन या मूलद्रव्याचा अणुअंक 17 आहे, तर यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या दोघांपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे होते. ए प्रश्न, क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहा. उत्तर, क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 8, 7 असे आहे. बी प्रश्न, क्लोरीन अणूच्या संयोजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या सांगा. 7. सी प्रश्न, क्लोरीनचे रेणुसूत्र सांगा. Cl2. डी प्रश्न, क्लोरीनचा रेणू निर्माण होताना कोणत्या प्रकारचा बंध निर्माण होतो? उत्तर, क्लोरीनचा रेणू निर्माण होताना सहसंयुज बंध निर्माण होतो. ई प्रश्न, क्लोरीन रेणूची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना वर्तुळ विरहित रेखाटन करा. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 ची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.